त्याचे सगळे घेत आहे सगळे अधिकारी नाही कलेक्टरला नाही मी आणि यांना काय झालं भाऊ मी तिकीट लावून पत्र दिले यांना त्या राजेंद्रची नाही राहिली सीओच्या आणि कलेक्टरच्या नावाने तांडव करायचा काय करायचा तांडव झोपलेले आणि कलेक्टरला इथं बोलवायचं आपल्या शेतकऱ्याच्या उपोषणाच्या मागण्या आहेत तशी दखल घ्यायला भाग नाहीतर इथून जायचं आपल्या सगळ्या पोरांना शेतकऱ्यांना आव्हान करा की सगळ्यांनी भोकरदन तहसील या ठिकाणी यावं. आमचे मित्र बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे आणि सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव हे जो भोकरदनमध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार चाललेला आहे या कारभाराविरोधात उपोषणाला बसले होते तहसील समोर गेल्या 4-5 दिवसापासून कडाक्याच्या थंडीमध्ये हे प्रशासन दखल घ्यायला त्या ठिकाणी तयार नव्हतं. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्या पण काही मागण्या तशाच होत्या. प्रशासन दखल घेत नव्हतं आणि आपण बघितलं की मंगेश साबळे जेव्हा काही एखादं आंदोलन करतात ते लक्षवेधी असतं आणि महाराष्ट्र लक्ष त्याच्याकडे वेधलं जातं आणि त्या पद्धतीनं त्यांनी तांडव आंदोलन डपडे बजाव आंदोलन त्या ठिकाणी त्या व्हिडिओ समोर किंवा तहसीलदारासमोर त्या ठिकाणी केलं आणि त्याचे पडसाद जे उमटले. आता प्रामुख्यानं मागण्या काय होत्या खरं बघितलं तर नारायण लोखंडे असतील विकास जाधव असतील यासारखे लोक हे प्रत्येक तालुक्यामध्ये आले पाहिजेत. त्यांना शेतकऱ्यांनी साथ दिली पाहिजेत कारण की ज्यांना तुम्ही आमदार म्हणून निवडून देता ज्यांना तुम्ही जिल्हा परिषद सदस्य किंवा तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देता ते फक्त पर्सेंटेज कसं मिळेल आणि माझी प्रॉपर्टी मागच्या ॲफिडेव्हिट पेक्षा या ॲफिडेव्हिटमध्ये 10 पटीनं कशी वाढेल याच्यावर भर त्याचा असतो. परंतु सामान्य माणूस जो छळला जातो हे प्रशासन किंवा हे लोक त्याला जे छळतात त्याकडे मात्र त्या लोकांचं लक्ष नसतं. प्रामुख्यानं मागण्या काय होत्या तर गाय गोठा असेल सिंचन विहीर असेल त्यानंतर वृक्ष लागवड यासारखे सर्व प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावे. हे प्रस्ताव का मंजूर होत नाहीत तर चिरीमिरी यांना लागते चिरीमिरी भेटत नाही त्यामुळे प्रस्ताव हे लोक मंजूर करत नाहीत हा सरळ विषय होता. मात्र या 2 कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या उपोषणामुळे तो प्रश्न मार्गी लागलेला आहे. दुसरं काय होतं लाभार्थ्यांचे मस्टर झिरो करणाऱ्यावर म्हणजे फक्त युगोपोटी मस्टर झिरो मारणाऱ्या या हरामखोरांवर कारवाई झाली पाहिजे तर त्याचा सुद्धा आता खुलासा मागवलेला आहे. त्यानंतर प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या कामांचे मस्टर त्वरित चालू करण्यात यावे व कामगारांना काम उपलब्ध करून देण्यात यावे ते सुद्धा आता त्याला सुद्धा होकार दिलेला आहे. त्यानंतर सिंचन विहिरी वृक्ष लागवड मंजूर कामांचे तात्काळ जिओ टॅगिंग म्हणजे जिओ टॅगिंग केलं तर कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येते परंतु हे जिओ टॅगिंग असेल किंवा या सगळ्या गोष्टी थांबतात का मंजुरी थांबते का तर 50,000 70,000 80,000 विहिरीचा रेट झालेला आहे. 5 लाख रुपये भेटतात हे साले आरामखोर 50-70,000 रुपये घेतात आणि प्रत्यक्षात 1800 रुपये हप्त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10 लोकांच्या खात्यात ते पैसे जातात आणि मग ते जमा करत बसा. हे दुर्दैवी मुर्दाड थर्ड क्लास शब्दच नाही अशी व्यवस्था आहे आपली. त्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवारांची हजेरी ऑनलाईन करून थकीत मानधन वितरित करण्याबाबत तर त्या संदर्भातली सुद्धा प्रस्ताव त्यांनी वरती पाठवलेले आहेत. सन 2023-24 24-25 अतिवृष्टी अनुदान वाटपाचा अहवाल व वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याबाबत तर त्या संदर्भात सुद्धा कार्यवाही सुरू झालेली आहे. तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले महसूल सेवक आणि म्हणजे कोतवाल यांना तलाठी सज्जेवर रुजू करण्याबाबत तर यांनी सगळे ते त्यांना गाव लेवलवर ठेवल्या पाहिजे होतं तर यांनी ते इकडे ठेवले होते तहसीलमध्ये इत्यादी ठिकाणी तर ते सुद्धा हे करण्यात अशा ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटील असतील त्याच्यानंतर मंगेश साबळे असतील आणि अभिनंदन केलं पाहिजे नारायण लोखंडेचं आणि विकास जाधव यांचं. हे दोघंही जण नारायण लोखंडे मोठ्या प्रमाणात चळवळ आंदोलन मोर्चे उपोषणं आपण त्यांचे बघितलेले आहेत भोकरदन किंवा त्या भागातील जनतेसाठी आणि आता त्यांना विकास जाधव यांची साथ मिळते आहे तर बाकी लोकांनी त्यांना बळ दिलं पाहिजे आणि या लोकांची या सगळ्या बाबतीमध्ये दखल घेतली पाहिजे. या सगळ्यांचं अभिनंदन आहे आणि त्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. धन्यवाद.